वाजेपर्यंत लगेच रोपटं उगवत नाही. थांबा जरा, वेळ वेळ द्यावा लागतो. धीर धरा आणि विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हे बघा, चेटकोबाची भक्ती रे मी. जे करेन ते सगळं बरोबरच करेन. इतकी वर्ष डोळ्यात आसू आणि ओठावर हसू ठेवून भले भले न खुंडाळले मी. थांबा जरा. नाही, ते मला माहितीच आहे. नको नको रडूश, नको रडूश. मला कळत नाही सगळं कधी थांबणार आहे. मला कळतं. नको ना तू तर शक्ती 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 काय मला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. हा बोल ना. तुमच्या कपाटात सापडलेला अल्बम, मोहिनीने दाखवलेले तिच्या फोन मधील तुमचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि तिने दाखवलेले सगळे लीगल डॉक्युमेंट्स, या सगळ्या पुराव्यावरून हे सिद्ध होतं की मोहिनी तुमचीच मुलगी आहे. ते सिद्ध होणार होतच. म्हणजे काय, आता जे सत्य आहे ते बाहेर येणारच ना. म्हणजे तेच तुला कळालंय. हे बघा, तुम्ही कितीही नकार दिला ना तरी तुमच्या मुलीला तुम्हाला भेटायचंय. ती तिचा हट्ट सोडत नाही आणि तुम्ही तुमचा हट्ट सोडत नाही आहात. हे बघा, आम्ही तिला समजवण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, पण ती आमचं काहीच ऐकत नाहीये. त्यामुळे आता तुम्ही ठरवा की तिला भेटायचं की नाही ते. काय बोला ना, तिला भेटणार आहात की नाही? ठीक आहे, भेटतो आम्ही तिला. पण त्या चेटकोबाने जर माझ्या लेकीला जर काही केलं ना तर ह्याला जबाबदार तू असशील शक्ती. ठीक आहे, मी घेते तुमच्या मुलीच्या जीवाची जबाबदारी. अरे फक्त 2 मिनिटं तर भेटायचंय. 2 मिनिटात तुमचा तो राक्षस चेटकोबा तुमच्या मुलीला काही करेल असं मला तरी वाटत नाही. तुमच्याकडे पुढची 2 मिनिटं आहे. तुमची आणि तुमच्या अचानक अवतरलेल्या मुलीची भेट झाली की मग आम्ही तिला एअरपोर्टला सोडून येऊ. आणि हे असंच घडणार आहे.